तीन-चार गाणी बाकी आहे. सगळ्या नात्यांमध्ये एक नातं विशिष्ट असतं, ते म्हणजे मित्रत्वाचं नातं. त्याच्यामुळे आपण आणि त्याच्यामध्ये मित्रामध्ये काही फरकच जाणवत नाही. म्हणजे मी तो काही वेगळा नाही असंच वाटतं. त्याच्यामुळे बघा, परिवाराची ओळख करून देता देता मित्राची ओळख करून द्यायचं राहूनच गेलं. आजची ही सगळी ध्वनी व्यवस्था आणि हा जो साऊंड तुम्हाला ऐकायला येतोय, तो माझा परममित्र अमोल उमप इथे आले. एकदा त्याच्याही करता जोरदार टाळ्या. संत संप्रदायामध्ये आपण अगदी सहज बोलतो, विठू माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली. त्या संतांना माऊली हे विरुद्ध कसं काय मिळालं असावं बरं? तर मला असं वाटतं की त्यांची भाषा जी आहे ना, ती माऊलीची भाषा आहे, म्हणजे आईची भाषा. आता तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची अशी भाषा वेगवेगळी असते का? आईचं बोलणं आणि वडिलांचं बोलणं वेगळं असतं का? तर हो, नक्कीच तसं असतं. आईची भाषा ना उकाराची भाषा असते, उकाराची. जसं एका अभंगामध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात, ऋणू जुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ही उकाराची भाषा आहे. तसं मुलीचं नाव भार्गवी आहे, पण आई भार्गू म्हणते. मुलीचं नाव वैखरी आहे, पण आई वैखू म्हणते. वडील गणेश म्हणतात, पण आई मात्र गणूच म्हणते. आणि ज्ञानोबा माऊली तर बघा किती प्रेमळ माऊली, किती अवगुणासारख्या दोषांकरताही अवगुणू असा शब्द वापरतात. आई म्हणते, माझा मुलगा अतिशय चांगला आहे हो, हा थोडा दारू सिगरेट खरा, थोडे अवगुणू आहेत त्याच्यामध्ये, पण नक्की जातील ते. या सर्व संतांची शब्द रचनाही बघा किती सुंदर असते. ऋणू जुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी का, सोडी का नाही, तेही बसत होतं की मीटरमध्ये, तेही त्याच्यामध्ये मावत होतं. सोडी तू अवगुणू रे भ्रमरा असंही होऊ शकतं, पण तसं घेतलं नाहीये. कारण आजकाल बघा, मॉर्निंग वॉकला कुत्र्यांना सोबत न्यायची पद्धत आहे. तो एक स्टेटस सिम्बॉल आहे. तर त्याच्या गळ्यामध्ये एक पट्टा असतो, त्याची दोरी पकडून आपण त्याला मॉर्निंग वॉकला घेऊन जात असतो. आणि रस्त्यावरती समजा कोणी नाही आहे मागे पुढे असं पाहून, आणि त्या कुत्र्यालाही त्याचं काही काम आटपायचं असतं, म्हणून आपण त्याला सोडतो. पण सोडतो म्हणजे सोडून देतो का पूर्ण? नाही. त्याचं काम आटोपलं की आपण त्याला परत धरतो आणि घरी घेऊन येतो. त्याच्यामुळे सोडण्यामध्ये पुन्हा धरण्याची शक्यता खूप आहे. पण तेच जर का मी चहा पितोय, अगदी नागपुरी पद्धतीने चहा पितोय, म्हणजे बशीत चहा ओतून चहा पितोय, आणि मला धक्का लागला आणि चहा सांडला, आता मात्र तो पुन्हा मला उचलून घेता येणार नाही. म्हणून सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, सोडी नाही. अशी सुंदर शब्द रचना करणारे केवळ संत आणि संतच असू शकतात. मग त्यांनी वर्णन केलेल्या विठू माऊलीचा छंद त्या जीवाला कसा बरं लागणार नाही? आणि आपण त्या पांडुरंगाच्या रंगामध्ये कसं बरं न्हावून जाणार नाही? तर ऐकूया एक नवीन आणि सुंदर साबण, पांडुरंग रंगातून रंगून या रंगी रंगला श्रीराम.
Thank you.